आईच्या हातची गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर सोडलेली तुपाची धार, वा निव्वळ सुख. लहान असताना जेव्हा आई पुरणाच्या पोळीचा घाट घालायची तेव्हा मी स्वयंपाकघरापासून 4 हात लांबच राहायचे. सगळं आवरून झाल्यावर पहिली पोळी लाटताना आई बोलवायची. तव्यावरची गरमागरम पोळी आम्ही खावी असं तिला खूप वाटायचं. आम्ही भावंड मात्र सगळ्यात आधी कटाची आमटी आणि भातावर ताव मारायचो. पुरणपोळी तर मी दुसऱ्या दिवशी शिळी झाल्यावर खायचे. लग्नानंतर प्रत्येक सणाला एकतर आई पुरणपोळी बनवायची नाहीतर सासूबाई. त्यामुळे पुरणाचा स्वयंपाक करायच्या फंद्यात मी कधी पडलेच नाही. अमेरिकेला आल्यावर मात्र हे सगळं कोडकौतुक बंद झालं आणि पुरणपोळीचा साग्र संगीत स्वयंपाक स्वतः करण्याचा मी विडा उचलला. खूप मनापासून शिद्दतीने केलेली पुरणपोळी सगळ्यांना खाऊ घातली. सारांशला मिटक्या मारत पुरणपोळी खाताना पाहून केलेल्या सगळ्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटलं. लहान असताना आई गरमागरम पोळी खाऊ घालण्याचा अट्टहास का करायची हे आता मला समजलं. म्हणूनच तर तिच्या प्रेम, माया, ममतेने भिजलेल्या पुरणपोळीला जगातील कुठल्याही पुरणपोळीची सर येणार